नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत ओल्या खोबऱ्याची करंजी। तर अगदी पटकन होते आणि एकदम छान होते। तर चला आपण बघूया त्यासाठी लागणारे सारण कसं बनवायचं। तर इथे 2 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे, किसून घेतलं। त्यासाठी 1 वाटी गूळ, थोडंसं तूप, खसखस आणि ड्रायफ्रुट्स। तर इथे तूप घेतलं आहे आपण, तुपावर खसखस घातली। खसखस घातल्यानंतर अगदी अर्धा मिनिट फक्त ती लगेच फसफसते। नंतर त्यावर आपण हे किसलेलं ओलं खोबरं घालायचं। ओल्या खोबऱ्याचा ओलावा कमी होईपर्यंत आपण याला 2 ते 3 मिनिटे असं शिजवून घ्यायचं। नंतर यामध्ये गूळ घातल्यानंतर पण याला पाणी सुटतं, यातलं पूर्ण पाणी कमी होईपर्यंत याला शिजवायचं। पाणी कमी झालं तर हे आपलं सारण तयार आहे। यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि हे एका भांड्यामध्ये काढून यामध्ये वेलची पूड घालून मिक्स करून घ्यायचं। तर आपलं सारण तयार आहे, हे थंड करून घ्यायचं। तोपर्यंत आपण इथे कणिक मळून घेणार आहोत। ते 1 वाटी मी मैदा घेतला आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे रवा, थोडंसं मीठ आणि आपण कडक तुपाचं मोहन यामध्ये घातलं आहे। अगदी 1-1.5 चमचा तूप घातलं आहे। तर याला पाणी टाकून याचं पीठ मळून आणि अर्धा तास हे भिजत ठेवायचं। त्यानंतर यासाठी लागणारा साठा आपण बनवतोय। तर इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घालून हे छान मिक्स करून घेतलं। तर आपला साठा पण रेडी आहे। अर्धा तास झाला आहे, आपलं कणिक छान भिजलं आहे। त्याचे 3 गोळे करून घेतले आणि एकसारख्या प्रमाणात त्याच्या 3 पोळ्या लाटून घेणार आहोत आपण। अगदी पातळ लाटून घ्यायचं। तर इथे आपले एकदम पातळ हे लाटून झाले आहे। त्याला आपण जो साठा बनवला तो लावून घ्यायचा। त्यानंतर त्यावर आपण जी बनवली दुसरी पोळी ती ठेवून घेतली, याला पण साठा लावून घेतला आणि ही तिसरी पोळी वरून ठेवली। याला मात्र साठा नाही लावायचा। थोडी जाड वाटली म्हणून मी थोडी हलकी लाटून घेतली आणि याचा रोल बनवून घ्यावा। त्याचा असा घट्टसर रोल बनवून झाला की याच्या आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण हे कट करून घ्यायचं। त्याच्या लाट्या बनवून घेतल्या तर ते हाताने प्रेस करून आणि अशी लाटून घ्यायची। आपल्याला जितकी छोटी मोठी करंजी हवी असेल त्या प्रमाणात। जास्त जाड किंवा जास्त पातळ नाही, अशी मीडियम मध्येच लाटायची। तर यामध्ये सारण भरून याला करंजीचा आकार द्यायचा। तर याला तुम्ही करंजी कटरने कट करू शकता किंवा हाताने मुरड घातली तरी चालते। तर इथे आपली करंजी तयार आहे। तेल गरम करून गॅस मंद केला आहे आणि यावर ही करंजी गोल्डन ब्राऊन रंगावर आपण तळून घेणार आहोत। मंद गॅसवर तळल्यामुळे छान क्रिस्पी होते बाहेरून। तर बघू शकता आपल्या सर्व करंज्या तयार करून झाल्या आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।